क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. ज्याप्रमाणे आजचा दिवस आम्हा हिंदुस्थानींकरता नेहमी करता आनंदाचा असेल, तसाच आजचा दिवस इंग्रजांसाठी ठरेल नेहमी करता काळा दिवस. 2 दिवसाकरता आम्ही बाहेर गेलो तर तुम्ही खजाना लुटवून दिला. 5 डॉमिनेटिंग लोकांना घेऊन त्यांना खजिन्याबद्दल विचारा. जर बोलले तर ठीक, नाही तर सर चोख ठाण्यासमोर उभं करून गोळ्या घाला त्यांना. याआधी की तो आमच्या जनतेवर अत्याचार करेल त्याचं कामच खतम करून टाकू. मला पण हेच सांगायचं आहे.
हिंदुस्थानींनो, लक्ष देऊन पहाया फ्लॅगला. हा आमचा ब्रिटिश फ्लॅग आहे. आमच्या कंट्रीचा फ्लॅग आहे. आमच्या मदरलँड इंग्लंड. आमचे ग्रेट ब्रिटिश एम्पायर त्याचं प्रतीक आहे. आणि सगळ्यांना माहित आहे की ब्रिटिश एम्पायरचा सूर्य कधी अस्त नाही होत. अर्ध्या दुनियेचा मालक आहे हा फ्लॅग. द रॉयल ब्रिटिश फ्लॅग. हा फ्लॅग तुम्हा लोकांचा पण मालक आहे. तुमचा मालक, तुमचा अन्नदाता. आणि तुम्ही काळ्या चामडीचे गुलाम लोक आपली ऐपत विसरलात. तुम्ही तुमच्या मालकाच्या झेंड्याला जाळलं. त्याला आपल्या घाणेरड्या पायाच्या पायथळी घेतलं. तुमची इतकी हिम्मत, नालायक. तुम्हा लोकांना तुमच्या या कृत्याची किंमत चुकवावी लागेल. आणि याची शिक्षा ही आहे की तुम्हा लोकांना आपल्या गुडघ्यावर बसून फ्लॅगला सल्यूट करावं लागेल. Sit and salute the flag. I said, salute the flag. आपल्या गुडघ्यांवर बसा आणि सल्यूट द फ्लॅग, नाहीतर I said salute. नाही, कधीच नाही. आपल्या गुडघ्यांवर बस आणि सल्यूट द फ्लॅग. गुडघ्यांवर बस आणि सल्यूट द फ्लॅग.
हा आहे असली एन्शियन, ज्यांच्यावर आम्ही रूल करतो. यू आर फ्री. जाऊ द्या याला. तो जाऊ शकतो. यू गो. तू पण फ्लॅग जाळला होता. हा, जाळला होता, पण चूक केली. रिअली? झेंडा जाळण्याऐवजी तुला जाळायला पाहिजे होतं. धरणी मातेचा भार तरी कमी झाला असता. पण काय करणार, मौकाच नाही मिळाला. आणि मिळणार पण नाही. त्याच्या आधी मी तुझी जीव कापून तुझ्या घशात कोंबेन. सेट अँड सॅल्यूट द फ्लॅग. सल्यूट या पापी झेंड्याला कधीच नाही. मी तुझी आणि तुझ्या या अघोरी सरकारची आणि या पापी झेंड्याची घृणा करतो. I said, salute the flag. आता वेळ आली आहे की तुम्हा फिरंग्यांना हा देश सोडून जावंच लागेल. कारण आता हा देश स्वतंत्र होण्यासाठी व्याकुळ आहे. मी तुला शेवटची वॉर्निंग देतो. सल्यूट द फ्लॅग. ऐकलास? त्यांचं ऐक ना राधे. कशाला आपल्या जीवावर उदार झालायस? तू मध्ये बोलू नकोस आई. हा काय समजतो की आपल्या पिस्तुलाच्या बळावर हा मला वाकू शकतो? मी मरून जाईन पण गुडघे नाही टेकणार आणि नाही करणार या पापी झेंड्याला सलाम. मरून जाशील? या दिवसाकरता जन्म दिला होता का मी? तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. या विधवेचा सहारा आहेस तू. ही इज युअर सन. तुझा मुलगा आहे हा? होय साहेब, हा माझा मुलगा आहे. तुम्ही माझा जीव घ्या पण देवा करता याला सोडून द्या. हा लहान आहे अजून. हा लहान नाही, हा सापाचा बच्चा आहे. याला जर सोडलं तर हा मलाच डसेल. नाही नाही साहेब, असं नका करू. याला सोडून द्या. हा लहान आहे अजून. दया करा साहेब, दया करा. याला माफ करा. आई, हे काय करतेस आई? ज्यांनी आपल्या भारत मातेला पायदळी तुडवलं त्यांच्या समोर वाकू नकोस आई. नको वाकूस. Oh, stop this emotional drama, बाजूला हो. फिरंगी! राधे!
काय केलंस राधे? आई आई रडू नकोस आई. माझ्या मरणाचा असा अपमान नको करूस आई. आई नाही नाही, मी रडत नाहीये, मी रडत नाहीये. आई मी तुझ्या कधीच कामी नाही आलो. नाही बाळा, कारण यावेळचा हा जन्म देशासाठी होता आई. पण तू चिंता नको करूस. मी 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 परत येणार. राधे राधे, तू कुठे जात नाहीयेस? आई मी या फिरंगी झेंड्याला उतरवून दिमागात तिरंगा फडकवेन. तू कुठेही जाणार नाहीयेस बाळा, तू कुठेही जाणार नाहीयेस. आणि आपला देश स्वतंत्र होईल आई. स्वतंत्र. राधे आई, तुला एक शेवटचं सांगायचं आई. बोल बोल ना बाळा. आई मला गर्व आहे की तू माझी आई आहेस. राधे राधे. वंदे मातरम 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 वंदे मातरम. तुला माझी शपथ आहे भैया, सोडायचं नाही. नाही सोडायचं त्या हत्या करणाऱ्या नादर सोलला. त्याचं शीर त्याच्या धडापासून वेगळं करूनच थांबायचं. रणभेरी वळवाला जाई. मी नाही रडणार. माझा राधे गेला नाहीये, तो शहीद झालाय. आणि रडून मी त्याच्या वीर मरणाचा अपमान नाही करणार. विचार केला होता की त्याला खूप शिकवेन, खूप मोठा माणूस बनवेन आणि एक दिवस तुझी वरात घेऊन जाईन. धीर धरा राधेची आई, धीर धरा. वरात तर तुझी आज निघेल. मी तुला आपल्या हाताने न्हाऊ घालेन. तुला मी सुंदर सुंदर कपडे घालून सजवेन. आणि मग वाजत गाजत तुझी वरात घेऊन जाईन मी. तुझी अंतिम वरात, जिच्यात सगळं शहर सामील होईल, तुला स्मशानात घेऊन जाण्याकरता. चला ताई, पुढे सगळं पुरुषांचं काम असतं. कुठे? अजून तर मला याच्याशी खूप बोलायचं आहे. कितीतरी तयारी करायची आहे मला. हो, पण हे तुझं काम नाहीये आता. आ
बाई, हा मुलगा तर मरूनही शहीद झाला. हो, महादेव त्या नादर सोलचा नाश करेल. निर्दयी कुठला. काय तमाशा आहे हा? सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तो शहीद मुलगा राधे. शहीद नको बोलूस यू इडियट. तू पण या वेड्यांची भाषा बोलायला लागलायस. चूक झाली साहेब. आणि तुम्ही लोकांनी इथे कशाला गर्दी केलीये? वरात आहे का इथे कोणाची? चला पाय इथून. अरे इन्स्पेक्टर साहेब, तो बिचारा मुलगा मेलाय. कोणी बिचारा विचारा नाही. मूर्ख होता हा मुलगा. नादर सोल सरांनी त्याच्या मूर्खपणाची शिक्षा केली आहे त्याला. आणि तुम्ही लोक इथे तमाशा लावून नका बसू. लवकरात लवकर हा मुर्दा जाळून टाका, नाहीतर या मुर्द्याला आम्ही इथेच जाळून टाकू. लवकर घेऊन जा इथून. अरे कुठे घेऊन चालला त्याला? नका घेऊन जाऊ. राधे, राधे, सत्य है, राम नाम सत्य है. राम नाम सत्य है. बघा ना. सत्य है. राधे. सत्य है. शपथ धरणे मातेची, या नादर सोलला तर आम्ही या जगातून उठवून टाकू, त्याची गर्दन छाटून टाकू. बंधू, मृतकाचे क्रियाकर्म कोण करेल? पंडितजी, या मुलाचे कोणी नातेवाईक नाहीत. फक्त एक विधवा आई आहे बिचारी. मग तर लाचारी आहे. चला, तुमच्यामधूनच कोणीतरी करा. मी करेन माझ्या मुलाचा अंतिम संस्कार. तुम्ही दूर राहावं. तुम्ही मृतकाजवळ नाही जाऊ शकत. का? का नाही जाऊ शकत? मी याची आई आहे. जर मी याला माझ्या पोटी जन्म देऊ शकते, तर आपल्या हृदयावर दगड ठेवून याला जगाचा निरोप पण देऊ शकते मी. हे बघा, असं करता येत नाही. शास्त्र याला अनुमती नाही देत. तुमचा कोणी मुलगा किंवा नातेवाईक? कसलं आलं शास्त्र पंडितजी? मी करेन राधेचा अंतिम संस्कार. तुम्ही कोण आहात? मी राधेचा मोठा भाऊ. मोठा भाऊ? पण लोक तर म्हणत होते. लोकांचं सोडा पंडितजी, राधेला मुखाग्नी मीच देईन. आई, मी पण राधेसारखाच भारत मातेचा एक पुत्र आहे. या नात्याने तुमचा पण मुलगाच ना. बघा ना, देवाने तुमचा एक मुलगा दूर नेला, पण इथे आम्ही 5-5 उभे आहोत. आणि आम्ही सगळे तुम्हाला वचन देतो की जीवनभर तुमची देखभाल करू. ही माणसं कोण आहेत? आणि हे तर राधेच्या आईशी बोलत त्या चितेच्या जवळ पण गेले. कोणी का असे ना, त्या चेतेची चिंता आपण का करायची? आपण सगळे चहा प्यायला जाऊया. चला. हो हो, चला. तसंही हे सगळं पाहून आम्हाला खूप दुःख होतंय. हा हा, चला. चहा प्यायला जाऊया.
या अश्रूंना आवर घाल सूर्यबाला. यांची धगच दारू बनून विस्फोट करेल आणि फिरंग्यांचा विनाश करेल. तुला माझी शपथ आहे भैया, सोडायचं नाही, नाही सोडायचं त्या हत्या करणाऱ्या नादर सोलला. त्याचं शिर त्याच्या धडापासून वेगळं करूनच थांबायचं. मी पण येते तुमच्या बरोबर. आम्ही पण येणार तुमच्या सोबत. मी तुम्हा सगळ्यांच्या भावना समजतो, पण हे काम मला सरदार, आम्ही हे जाणतो की तुम्ही यावेळी खूप रागात आहात, पण तुम्ही चिंता करू नका. आम्ही सगळे त्या खुनाचा बदला घेऊ. तो शहीद मुलगा राधे भैया, सरदार खूप रागाने गेलेत. तुम्ही पण जा त्यांच्या बरोबर. काही विपरीत नको घडायला. चिंता करू नको सूर्यबाला. मी सरदारांच्या मनातली गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो. मला माहिती आहे ते कुठे गेलेत. जोपर्यंत हा नादर सोल इथे राहील, आमच्या छातीवर मूग दळत राहील. आणि तुम्ही शांतीच्या वार्ता करताय. या इंग्रजांनी तर क्रूरतेची सगळी हद्दपार केली. आंदोलन दडपण्याकरता निर्दोषांची हत्या करतायत. धिक्कार आहे. हे बघा, आम्हाला या अत्याचारींशी लढण्याकरता आम्हाला एकत्र यावं लागेल. नाहीतर देशभरात देशभक्तांच्या प्रेतांचे ढीग लावले जातील. मानतो मी, पण आपण करायचं तरी काय? एकटी रणभेरी किती आवाज उठवणार गौरीशंकरजी, आणि कोणाकोणाच्या विरोधात आवाज उठवणार? एकीकडे देशभक्तांच्या बातम्या छापणाऱ्या वर्तमानपत्रांना बंद केलंय, आणि दुसरीकडे हे स्टेटमेंट सारखे इंग्रजांचे चापलूस पेपर्स त्याच बातम्या छापत असतात ज्या त्यांना छापायच्या असतात. आणि हे इंग्रज 50 लोकांना मारतात तर त्यांच्या पेपरमध्ये फक्त 5 दाखवले जातात. पण रणभेरीच्या माध्यमातून आम्ही खरी संख्या आणि सत्य बातम्या जनतेपुढे मांडत असतो. आणि नादर सोलची आम्ही इतकी आलोचना करू की इंग्रज व्हाईसराय लॉर्ड लेलिन्सला हे ऐकून त्याला पदमुक्त व्हावं लागेल. लॉर्ड लेलिन्सला तर फक्त इंग्रजांचे प्रश्न, त्यांचे दृष्टिकोन समजत असतात. ज्या हिंदुस्थानावर ते राज्य करतायत, ज्या हिंदुस्थानात ते राहत आहेत, त्यांच्या सुखदुःखांशी त्यांना काहीच देणं घेणं नाहीये. ज्या माणसाने महात्मा गांधींचं नाही ऐकलं तो दुसऱ्या कोणाचं काय ऐकेल? भलेही तो नको समजू दे, पण हे तर नक्की आहे की ऑगस्ट क्रांतीमध्ये हिंदुस्थानींचं जे दमन झालंय, तर इंग्रज सरकारला पण हा संदेश स्पष्टपणे मिळाला आहे की आता पूर्ण देश स्वाधीनतेकरता व्याकुळ आहे. स्वतंत्रता हवी आहे या देशाला. आणि बघाच, खूपच लवकर हा मुद्दा इंग्लंड
पराडकरजी, यावेळी जो नादर सोलने अत्याचारांचा थैमान बनारस मध्ये घातला आहे ह्याचा बदला आम्ही घेऊन राहू, हे मी तुम्हाला सांगायला इथे आलो आहे. संयम ठेवा सज्जन सिंगजी. या बसून बोलूया आपण. आम्ही इथे बसण्याकरता आलो नाही आहोत. आम्ही बसवण्याकरिता आलो आहोत. आणि अशा करिता आलो आहोत की तुम्हाला माहिती असली पाहिजे. नंतर बोलू नका की सांगितलं नाही म्हणून. पण नादर सोलला मारणं समस्येचं समाधान नाहीये सज्जन सिंगजी. तो फक्त एक सोंगटी आहे जो फक्त आपल्या सरकारच्या हुकुमाची तामिली करतोय. अरे काय बोलताय तुम्ही? अरे त्याला मारून हे साबित करू इच्छितो आहोत की आम्ही विटेचा जवाब दगडाने देऊ शकतो म्हणून. अशा अनेक सोंगट्या इंग्रज सरकारकडे आहे. कोणाला मारणार सज्जन सिंगी? काही उपयोग होणार नाही. त्यांचा क्रोध अजूनच वाढेल आणि जनतेवर ते अधिक अत्याचार करतील. अरे कशीही भेकाडासारखी वार्ता करता आहात तुम्ही. आमच्या लेकराला तो इंग्रज जो आहे मारून निघून गेला आणि आम्ही परिणामांची पर्वा करायची. तुम्ही अहिंसेच्या नावाने पत्रक छापा, पण ज्या दिवशी तो आमच्या तावडीत सापडला त्याला उभं चिरून टाकू. सज्जन सिंगजी, हे पहा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जो क्रोध, जो आक्रोश, ज्या वेदना, जी बोचणी तुमच्या आत आहे ती आमच्यात सुद्धा आहे. पण हा मामला घाई गर्दीचा नाहीये सज्जन सिंगजी. बघा, थंड डोक्याने बसून यावर रणनीती ठरवावी लागेल. अरे कसली डोंबलाची रणनीती ठरवणार आहात तुम्ही? तुम्ही बळे तुम्ही माझं रणनीती. बोलणं तर ऐका. लहान भावाचं म्हणणं पण ऐकणार नाही का? हा बोला मग. हे पहा, आम्ही आजच्याच अंकात त्या मारल्या गेलेल्या राधेचा उल्लेख करून नादर सोलची कडक निंदा करू आणि मग याच अंकाच्या प्रती वर बसलेल्या सगळ्या लोकांकडे पाठवू, ज्याने ते आमचा आवाज ऐकतील. काही होणार नाही पराडकरजी, काही होणार नाही. अशी नुसती निंदा करून इंग्रज भारत सोडून नाही जाणार. गांधीजींच्या सत्याग्रहाचे काय झाले? स्वतः जेलमध्ये गेले, मोठे मोठे नेते जेलमध्ये गेले. भारतीय जनता मात्र दळली जात आहे. अशा आदर्शांना गोंजारून काय फायदा? काय करायचे असले आदर्श पाळून? हे बघा, गांधीजींच्या आदर्शामध्ये कोणतीही कमी नाहीये. खर तर लोकांनी त्यांना नीटपणे समजून घेतलं नाहीये. लोक तुम्हा लोकांच्या बोलण्यावर भुलून हिंसा करण्यास उतारू झालेत आणि तुम्ही जे करतायत ना त्याने 10-5 लोकांना मारून स्वातंत्र्य मिळणार नाही. अरे तुम्ही लोकांनी असा कोणता तीर मारला मग? लाठ्या काठ्या खाऊन काय मिळवलं तुम्ही? हे पहा सज्जन सिंगजी, तुम्ही तुमची हद्द ओलांडता. विश्वनाथजी, शांत राहा जरा तुम्ही. क्रोधाचं उत्तर क्रोध कधीच नसतं. काही होणार नाही. जोपर्यंत हा नादर सोल इथे राहील आमच्या छातडावर मूग दळतच राहील. आणि तुम्ही शांतीची वार्ता करताय. करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गोऱ्या चामडीचा बनारसला कब्रस्तानामध्ये बदलून टाकेल जर योग्य वेळीच ह्याचा विनाश नाही केला तर. बघाच, लक्षात ठेवा ही गोष्ट. जातोय आम्ही आता. करत राहा शांतीच्या वार्ता. नादर सोल सरने आम्हाला इथे बोलवलं आणि स्वतःच नाही आले. सर ऍक्च्युली सर, गव्हर्नर सरांच्या घरी काही महत्वाचे गेस्ट आलेले आहेत. त्यांच्यासोबत काही इम्पॉर्टंट डिस्कशन्स करण्यासाठी कमिशनर आपल्या ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट मीटिंग करतायत. माझी आताच त्यांच्याशी भेट झाली होती. मीटिंग पण संपली आहे. थोड्याच वेळात ते येतील. पण ही मीटिंग तर खजिना चोरी प्रकरणाबद्दल तर नाही आहे. आय डोंट नो सर. मे बी और मे बी नॉट. सर, मला तर वाटतं तुम्ही चुकीच्या गोष्टीचं टेन्शन घेताय. जर तुम्ही दिलेल्या वेळेत खजिना शोधून इंग्रज सरकारला परत कराल तर तुमच्या सर्व्हिसवर कोणतंही संकट नाही येणार. आय नो गोपी सिंग, आय नो. आम्हाला माहिती आहे की सरकारने आम्हाला
15 डेजचा टाइम दिला आहे आणि आम्हाला हे पण माहिती आहे की त्यातून 1 वीकचा टाइम निघून गेला आहे. मी घाबरून गेलो आहे. अरे कमिशनर साहेब आले. आय एम सॉरी जेंटलमॅन, आम्हाला यायला थोडा वेळ झाला. वेल जेंटलमॅन, आम्ही लास्ट 3-4 डेज मध्ये जी हिंदुस्थानी ब्लॅक डॉग्सची जी मरम्मत केली, त्यानंतर कोणताच माथेफेरू आमच्या पॉवरफुल ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरुद्ध डोकं नाही उचलणार. सर वाईट नका मानू, पण वरून कितीही आग विझलेली वाटत असली पण प्रजाजनांच्या मनात कुठेतरी अजूनही देणगी कुठे ना कुठे धगधगते सर. व्हॉट डू यू मीन? साफ साफ बोल. सर माझं म्हणणं हे आहे की तो मुलगा राधे त्याच्या मृत्यूमुळे पूर्ण बनारस सिटीमध्ये असंतोषाची ठिणगी कुठेतरी आहे आणि आपले काही मोठे शत्रू त्या छोट्याशा ठिणगीला मोठ्या आगीत बदलण्याची संधी शोधतायत सर. आणि आमच्या या शत्रूचं नाव काय? सर तुम्हाला तर माहीतच आहे, एकच नाव आहे आपल्या शत्रूचं, रणभेरी. सर जोपर्यंत ही रणभेरी जिवंत राहील तोपर्यंत ही जनतेच्या मनात आमच्याबद्दल घृणा पसरवत राहील सर. सर, इतकी सक्ती करून देखील सुद्धा आम्ही आपल्या मेन टार्गेट पर्यंत नाही पोहोचू शकलो आणि खजिना चोरीचा पण काही सोर्स सुद्धा लागला नाही. तुम्ही ज्या लोकांना अरेस्ट केलं त्यांची काय इन्क्वायरी केली? येस. टॉर्चर करा त्यांना, मग बघा. सर मला एक सांगायचंय, एवढे मर्डर आणि अत्याचार केल्यानंतरही तो खजिना आम्ही मिळवू नाही शकलो सर. तर याचा अर्थ साफ आहे सर की सामान्य जनतेला याबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि वाईट नाही मानलं तर एक गोष्ट अजून सांगू, आता आपल्याला त्या खजिन्याचा सुगावा लागण्याकरता गन पॉवरची नाही तर बरेन पॉवरची गरज आहे. ज्या बरेनचा उपयोग करून हे क्रांतिकारी लोक आपला खजिना लुटून घेऊन गेलेत ना, त्याच बरेनचा वापर करून आम्हाला अशी काही स्कीम प्लान करावी लागेल ज्यामुळे हा खजिना आपल्याकडे परत येईल. गोपी सिंग, आय थिंक तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे. हा सर, ज्या प्रकारे हे दुष्ट क्रांतिकारी खजिना लुटून घेऊन गेलेत ना, त्याच्यावरून हे साफ साफ कळतं की हे किती दुष्ट आणि किती चतुर आहेत. सर हे असं टॉर्चर आणि मर्डर करून हे आपल्या कब्जात नाही येणार. जेव्हा की आपल्याला चुपचाप गुप्तपणे पूर्ण शहराच्या चौकात चौकात नजर ठेवायला हवी, दुकानांमध्ये वॉच करायला हवा, घर अन घर धुंदाळायला हवं. तर मला असं वाटतं की नक्कीच कुठे ना कुठे आपल्याला त्याचा थांग नक्कीच लागेल सर. ओके देन मिस्टर सुपरिटेंडंट, सर, तुम्ही एक लास्ट चान्स अजून घ्या. अरेस्ट केलेल्या लोकांना शेवटचं विचारा आणि तरीही खजिन्याचा पत्ता नाही लागला तर आम्ही गोपीच्या स्कीमचा विचार करू. इज दॅट क्लिअर? येस सर. येस सर. येस सर. तो असा तसा मामूली माणूस नाही आहे की तो तिथे रस्त्यापाशी बसला असेल आणि तू तिला जाऊन मारून येशील. कमिशनर आहे तो, कमिशनर. असा कमिशनर की त्याच्यासारखा कमिशनर अजून इथे आलाच नाही. त्यात काय झालं सरदार, आम्ही पण कोणाला घाबरत नाही. भैया
मग काय विचार केलाय तुम्ही? कधी चलायचे नादर सोलला संपवण्याकरता? अभय भैया काहीतरी बोला ना, काय विचार करताय तुम्ही? विचार काही नाही करत, सरदारांची वाट बघतोय. त्यांच्या अनुमतीशिवाय आपण काही नाही करू शकत. पण अभयभाई, सरदार पण तर अभय, निश्चय केला आहे की ह्या नादर सोलच्या भारापासून आपल्या धरतीला मुक्त करायचेच आहे. भैया मग चला, आता जास्त उशीर नाही करायचा. सूर्यबाला घाई गर्दी नाही. तो नादर सोल कोणी असा तसा मामूली माणूस नाहीये की तो असा रस्त्यापाशी बसला असेल आणि तू जाऊन त्याला मारून येशील. कमिशनर आहे तो, कमिशनर या शहराचा. आणि असा कमिशनर की त्याच्यासारखा दुसरा कमिशनर अजून इथे आलाच नाही. तर काय झालं सरदार, आम्ही पण कोणाला घाबरत नाही. अभय, आम्ही घाबरण्याची गोष्ट करत नाही आहोत, आम्ही सावधान राहण्याची गोष्ट करत आहोत. भीती आणि सावधानीमध्ये फरक असतो. घाबरतो तो भेकड आणि हिमती माणूस नेहमीच सावधान राहतो आणि नेहमीच आपल्या शत्रूवर करडी नजर ठेवून असतो, त्याच्या हालचालीवर नजर ठेवून असतो, त्याची कमजोरी आणि त्याचे कच्चे दुवे पाहत राहतो आणि जशी संधी मिळते तेव्हाच वार करतो. तर मग तुम्हीच सांगा सरदार, आम्हाला काय करायला हवं? हे बघ अभय, कमिशनरवर हमला करण्यापूर्वी आपण त्याची गतिविधी आणि दिनचर्या पाहिजे. तो केव्हा येतो, कुठे जातो, कोणाला भेटतो, त्यानंतर त्याच्यावर हमला करायचा. अभय, पोलीस कचेरीत आपला एक माणूस आहे, त्याच्याकडनं सारी माहिती मिळवा, त्यानंतर फायर करा. ठीक आहे सरदार. परंतु अतिउत्साहात नव्हे, पूर्ण विचार करून, विचारपूर्वकच करायचं. कारण मागच्या वेळेस त्या मुलीने येऊन तुला वाचवलं होतं, पण ह्यावेळी कोणी वाचवेलच असं सांगता येत नाही. विचारपूर्वक करा. राजेश्वरी, चहा. काय ग, नाराज आहेस बेटा? मी तुला काही विचारते. आई, आता काय विचारायला आलीयस तू? आणि काय जाणून घ्यायचंय तुला? तुझ्यामुळे आज रणवीर इथून निघून गेला. तू अजूनही त्याच गोष्टीवर नाराज आहेस? त्याला जाऊन इतके दिवस झाले आणि तू आहेस की अजूनही त्याच गोष्टीवर अडून आहेस? आई, तू पण एका क्रांतिकार्याची पत्नी आहेस, पण तरीही तू तुझ्या कोत्या मनाचा परिचय दिलास. आई, रणवीर सुद्धा त्याच भारत मातेसाठी लढत आहे जिच्यासाठी तुझ्या पतीने आपले जीवन समर्पित केलं होतं. त्यांचं जीवन कोणामुळे समर्पित झालं माहित आहे ना तुला? काय झालं अभय भैया, आज तुम्ही गरम तव्यासारखे तापलेले आहात. बस हे समजून घ्या राम दुलारेजी, आता नादर सोलचा खेळ खतम. समजलो अभय भैया. तो काय खातो पितो, कुठे नातो धुतो, आम्ही सगळ्यावर नजर ठेवू आणि सूचना देऊ तुम्हाला. त्या रणवीरचा बाप मार्कंड सिंग त्याच्या लबाडी आणि बदमाशीमुळे. पण आई, या सगळ्यामध्ये रणवीरची काय चूक आहे? त्याची चूक असो वा नसो, मला हे नकोय की तो तुझ्या जवळपासी असेल. आणि मी जे हे सांगते ना, त्याचा अर्थ हाच आहे की त्यातच तुझं भलं आहे. आई, मी देवाशिष घोषची मुलगी आहे.
आणि माझा आनंद या देशाच्या स्वतंत्रतेत आहे. आणि जेव्हा देशाचा विचार करते तेव्हा रणवीरचा जीव पण तितकाच किमती आहे माझ्यासाठी. तू बघच आई, मी कुठल्याही प्रकारे रणवीरला शोधून काढेनच. मग तो कुठेही असू देत, मी त्याला घेऊन येईनच. चालत्या प्रवाशाला मोहित केले रे पिंजऱ्यातल्या पाखराने. चालत्या प्रवाशाला मोहित केले रे पिंजऱ्यातल्या पाखराने. हसून हसून बसली, हसून हसून बसली राम दुलार. कोण आहे रे? अरे अबे भैया तुम्ही गडबडलाल चुप. मी काय सांगतोय ते ऐक. जी सांगा. नादर सोल, त्याची क्षणाक्षणाची माहिती हवी आहे मला. तो कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, एका एका गोष्टीची माहिती मिळेल. काय झालंय अभय भैया? आज तुम्ही गरम तव्यासारखे तापला आहात. आता हे समजा राम दुलारेजी, नादर सोलचा खेळ खतम. आणि ऐका गडबडलाल, जेवढ्या लवकर खबर द्याल तेवढं चांगलं होईल. समजलं? समजलो अभय भैया. तो काय खातो पितो, कुठे नाहतो धुतो, आम्ही प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवू आणि तुम्हाला त्याची सूचना देऊ आम्ही. शबास. नादर सोलचा आता वाजणार ढोल. अजूनही सांग खजिना कुठे आहे? साहेब काहीच नाही माहित. मारा पाणी. मी चलतो. सरदार माझी वाट बघत असतील. तर सरदारांशीच लग्न करून घे. बरोबरच सांगतेय, सरदारांशीच लग्न करून घे. मला तर वाटतच नाही की तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भावना आहे.